शहर में कचरा प्रबंधन के काम में व्याप्त भ्रष्टाचार और भेदभाव के खिलाफ कामगार कर्मचारी यूनियन ने मोर्चा खोल दिया है। यूनियन का आरोप है कि कुछ कामचोर और रसूखदार ठेका कर्मचारी बिना काम किए वेतन ले रहे हैं, जबकि ईमानदारी से काम करने वाले श्रमिकों का शोषण हो रहा है। इसके विरोध में शुक्रवार सुबह से ही शिवाजीनगर और औद्योगिक क्षेत्र में सफाई व्यवस्था पूरी तरह ठप कर दी गई। सैकड़ों कर्मचारियों ने कचरा ढोने वाले वाहनों को डिपो से बाहर निकलने नहीं दिया, जिसके कारण पूरे शहर में कचरे के ढेर लग गए और नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। यूनियन के संस्थापक अध्यक्ष कॉमरेड गणेश शिंगे ने गंभीर आरोप लगाया है कि जिन विवादित कर्मचारियों को पहले शिकायतों के बाद काम से निकाल दिया गया था, उन्हें स्थानीय चुनाव के बाद राजनीतिक दबाव में फिर से बहाल कर दिया गया है। ये कर्मचारी सफाई का काम करने के बजाय सुपरवाइजर या कंप्यूटर ऑपरेटर बनकर घूमते हैं और वास्तव में पसीना बहाने वाले मजदूरों को प्रताड़ित करते हैं। इतना ही नहीं, आंदोलन के समय भी ये लोग काम न करके वेतन हड़प रहे हैं। कर्मचारियों का ये भी कहना है कि महापौर द्वारा घोषित 100 दिवसीय कार्यक्रम में उन्हें नजरअंदाज किया गया है और उनका करोड़ों रुपयों का बकाया भी अभी तक नहीं चुकाया गया है। दौरान शुक्रवार दोपहर को मनपा मुख्यालय के सामने जोरदार धरना प्रदर्शन किया गया। हालांकि उपायुक्त ने इस मामले पर चर्चा के लिए यूनियन के प्रतिनिधियों को बुलाया था, लेकिन ये वार्ता पूरी तरह विफल रही। अपनी मांगों पर अड़े कर्मचारियों ने स्पष्ट कर दिया है कि जब तक कामगारों को हटाया नहीं जाता और हटाए गए पात्र कामगारों को वापस नहीं लिया जाता, तब तक हड़ताल जारी रहेगी। शनिवार 28 फरवरी से ये आंदोलन और उग्र रूप लेगा और कर्मचारी मनपा प्रशासन के खिलाफ अर्धनग्न प्रदर्शन करेंगे, ऐसी चेतावनी कॉमरेड गणेश शिंगे ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से दी है। आज नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या अमृत एंटरप्राइजेसच्या कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 6 वाजल्यापासून काम बंद आंदोलन केलेलं आहे। आजच्या काम बंदच्या आंदोलनाच्या भूमिकेतून आमच्या फार छोट्या मागण्या होत्या। मुजोर बिनकामी कामगारांना कंपनीच्या कामगार यादीवरून कमी करावं आणि प्रत्यक्ष झाडू मारणारे आणि नाली काढणाऱ्या कामगाराला कामावर घ्यावं, या 2 मागण्यासाठी आज आमची मागणी आहे। माननीय आयुक्त आणि माननीय महापौर मॅडम यांनी काल ज्याचे 100 दिवसाचा संकल्प जाहीर केलेला आहे, त्याच्यामध्ये नांदेड शहरामध्ये बऱ्याच सुविधा देण्याची त्यांनी कल्पना जाहीर केलेली आहे। मला त्या बाबतीमध्ये काही टीका करायची नाही आहे, परंतु मला या ठिकाणी अतिशय विनम्रपणाने माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना माझी विनंतीपूर्वक निवेदन आहे की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नांदेड शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याची कल्पना आपण जाहीर केलेली आहे, ही स्वागत आहे आमच्याचं। परंतु आम्हाला खंत या गोष्टीची आहे की या नांदेड शहरातल्या नागरिकांना जिवंत ठेवण्याचं काम महानगरपालिकेचा कर्मचारी करतो। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, स्वच्छतेपासून ते आरोग्यापर्यंत, दिवाबत्तीपासून ते पाणी पुरवठ्यापर्यंत, मलनिसारणापर्यंत सर्व सुविधा महानगरपालिकेचा कर्मचारी पुरवठा करतो। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचे 150 ते 250 करोड रुपये रक्कम महानगरपालिकेकडून येणं आहे। महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी याचिका दाखल करून निर्णय आणले। महानगरपालिका प्रशासनानं 7व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम 5 आठवड्यामध्ये द्यावा असा निर्णय दिला, परंतु महानगरपालिका प्रशासनाने माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही। 2 हप्त्यापासून त्यांनी आम्हाला कर्मचाऱ्याची रक्कम दिली नाही। मी स्वतः औद्योगिक न्यायालयापासून 2 निर्णय आणले, त्याची सुद्धा अंमलबजावणी केली जात नाही। हायकोर्टामध्ये जाऊन इष्टे मागतात, इष्टे सुद्धा मिळत नाही, अंमलबजावणी करत नाहीत। मग 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या नांदेड शहरातल्या नागरिकांना नागरिक सुविधा पुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची 200 करोड रुपयाची येणार आहे, त्या 200 करोड रुपयामधून या 100 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला काय देऊ शकले नसता का? 100 दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला कोण करणार आहे? काय हवेमधून कोणती यंत्रणा येणार आहे का? काय जमिनीमधून कोणता हे येणार आहे? महानगरपालिकेचा कर्मचारीच काम करणार ना। मग त्या 100 दिवसामध्ये त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रक्कम देण्यासाठी तुम्हाला त्या 100 दिवसामध्ये उल्लेख करता आला नाही का? यासाठी आमच्या त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा आमची टीका नाही आहे किंवा विरोध नाही आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकीय कार्यक्रम करा, परंतु महानगरपालिकेला घेऊन चालणारा जो कर्मचारी आहे, नांदेड शहरातली साफसफाई करणारा जो सफाई कामगार आहे, त्याच्या हक्काच्या रकमा महानगरपालिका व्यवस्थापनाने गुणानं द्यावं आणि असे आंदोलन होऊ देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने थोडं जागृत राहावं। आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ दे नाही। आमच्या मागण्या
तात्काळ सोडाव्यात अशी तुमच्या माध्यमातून विनंती आहे. आज आंदोलन सुरू झालंय, तुमची काय भूमिका आहे? आजच्या तारखेमध्ये 3:30 वाजता माननीय उपायुक्त गाडवे साहेबांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आहे. आम्ही महानगरपालिका प्रशासनाचा आदर करीत उपायुक्त गाडवे साहेबांच्या सूचनेचं पालन करून आम्ही चर्चेला जाणार आहोत. या ठिकाणी मी घोषणा करतो, याच्या चर्चेमधून धोरणात्मक निर्णय होत असेल तर चर्चेला आम्ही प्रतिसाद देणार. अन्यथा चर्चेतून जर प्रश्न नाही सुटला तर उद्याला सकाळी 6 वाजता पुन्हा काम बंद होणार. 12 वाजता 11-12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून महानगरपालिका कार्यालयावर कपडे काढून अर्धनग्न मोर्चा आंदोलन करणार. या ठिकाणी पुन्हा येऊन दिवसभर आम्ही धरणे निदर्शने करणार. ही आमची सूचना आहे. दुसरी गोष्ट आहे की आम्हाला आंदोलन करण्यामध्ये किंवा कशामध्ये बी महानगरपालिका प्रशासनाने कमी समजू नये. कारण आम्ही संविधानिक पद्धतीनं चौकटीमध्ये राहून आम्ही आमच्या मागण्या मागत आहोत. तुम्ही मनमानी पद्धतीने काही गोष्टी करत असाल, आम्ही ते करू देणार नाही. परदेशात नोकरीचं स्वप्न आता होणार साकार. अनुसूचित जातीतील तरुणांसाठी बार्टी घेऊन येत आहे सुवर्ण संधी. दुबई, सौदी, कतार, ओमान यासारख्या देशांमध्ये करिअर करण्यासाठी बार्टी करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअरला नक्की या. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता. स्थळ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड. सोबत शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड आणि फोटो अवश्य आणा. प्रवेश विनामूल्य. आजच आपली संधी निश्चित करा. चला आपलं भविष्य घडवूया.